नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये युनिट कन्व्हर्जन्स फॉर स्ट्रेस बघूयात. नक्की हे युनिट कन्व्हर्जन्स कसं होणार आहे स्ट्रेससाठी, स्ट्रेसचं युनिट काय असणार आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. जनरली जर बघायला गेलं तर स्ट्रेस आपण सिग्माने दाखवतो आणि स्ट्रेस म्हणजेच काय, स्ट्रेस इज नथिंग बट इंटरनल रेझिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया मीन्स P/A. ठीक आहे, P/A हा जो काय आहे तो फॉर्म्युला आहे स्ट्रेससाठीचा. म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय, तर इंटरनल रेझिस्टिंग फोर्स P पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे स्ट्रेस असणार आहे. ठीक आहे, आता इथं जर बघायला गेलं आपण तर स्ट्रेसचं युनिट काय होणार आहे बघा, लोड. हा P म्हणजे काय आहे, लोड. ठीक आहे, फोर्स आहे हा. तर लोडचं जनरली युनिट काय असतं रे, न्यूटन. ठीक आहे, न्यूटन. आणि एरिया आपण कशामध्ये मेजर करतो, mm² मेजर करतो किंवा मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो किंवा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो. म्हणजे आपल्याला युनिट काय मिळणार आहे बघा इथं स्ट्रेसचं, तर फोर्स जो आहे, जो लोड आहे तो आपल्याला न्यूटनमध्ये मिळाला. एरिया असतो आपला mm² किंवा आपला एरिया असतो मीटर स्क्वेअरमध्ये किंवा आपला एरिया असतो सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला युनिट काय मिळणार आहे बघा, लोडचं युनिट न्यूटन, एरिया mm² घ्या किंवा मीटर स्क्वेअरमध्ये घ्या किंवा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये घ्या. म्हणजे तुमचं जो काय युनिट जे काय आहे स्ट्रेसचं ते तुम्हाला काय मिळणार आहे, न्यूटन पर mm² किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, आता हेच झालं स्ट्रेसचं युनिट. आता त्या युनिट जे काय आपल्याला दिलेलं आहे त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं बघा. ठीक आहे, अजून एक युनिट आहे बघा स्ट्रेससाठीचं, पास्कल. ठीक आहे, PA म्हणतो आपण त्याला. पास्कल हे देखील स्ट्रेससाठीचं युनिट आहे. ठीक आहे, तर आपण युनिट कन्व्हर्जन्स बघूयात आता कसे असतात ते. ठीक आहे, तर जनरली बघा आपण 1 पास्कल इज इक्वल्स टू, बघा जनरली आपण 1 पास्कल इज इक्वल टू घेतो, किती घेतो तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ही व्हॅल्यू असते बघा. 1 पास्कल म्हणजे किती असतं तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, तेच मला कशात करायचं रे, न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये नको आहे मला व्हॅल्यू, मला न्यूटन पर mm² पाहिजे. म्हणजे 1 पास्कल म्हणजे किती न्यूटन पर mm² असणार आहे ते बघूयात आपण. ठीक आहे, सो आपण इथं आहे असं लिहिलं, न्यूटन जो आहे तो न्यूटन आहे असा लिहिला. ठीक आहे, आता मीटरचं कन्व्हर्जन आपण मध्ये करूयात. आपल्याला माहीत आहे, काय माहिती आहे आपल्याला, 1 मीटर म्हणजे 1000 mm असतं. ठीक आहे, 1 मीटर म्हणजे 1000 mm असतं किंवा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजेच काय, 1 मीटर म्हणजेच किती येणार आहे, 1000 mm म्हणजेच किती 10⁻³ mm. ठीक आहे, म्हणजेच 1 मीटर म्हणजे किती असणार आहे 10⁻³ 10च्या डोक्यावरती 3 10⁻³ mm ही 1 मीटरची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, जर ही व्हॅल्यू आपण 1 मीटरची इथं पुट केली तर काय मिळणार आहे मला, 1 मीटर म्हणजे 10⁻³. ठीक आहे, मी त्या मीटरच्या ठिकाणी ते पुट करतो, 10⁻³ mm पुट केलं आणि त्या मीटरच्या ऐवजी ती व्हॅल्यू पुट केली मी, आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, वर्ग आहे. ठीक आहे, मीटर स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेटचा त्या स्क्वेअर झाला. म्हणजे नेक्स्ट हे जर मी सॉल्व केलं तर मला काय मिळणार आहे, न्यूटन आहे असा 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर आहे बघा. ठीक आहे, म्हणजे जर आपण बघायला गेलं 2चा स्क्वेअर किती येतो रे, 2 × 2, बरोबर आहे, 2 × 2 म्हणजे 2 × 2 किती झाले 4. तसं 10⁻³ त्याचा स्क्वेअर, जास्त काय डोकं चालवायचं नाही, फक्त काय करायचं 10⁻³ आहे आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे 3 × 2 करायचं, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे किती व्हॅल्यू मिळणार आहे मला, 3 × 2 इट इज 6. 2 आणि 3चा जर आपण गुणाकार केला 3 2 6, 3 × 2 इट इज 6. आणि त्याचा पण स्क्वेअर आहे, सो इट इज mm². म्हणजे मला व्हॅल्यू काय मिळाली, 1 पास्कल म्हणजे किती असतं रे, 1 न्यूटन पर 10⁻⁶ mm². म्हणजेच किती रे, म्हणजेच मला हे 10⁻³ डिवायडेड बाय आहे, डिनॉमिनेटरला आहे, हे डिनॉमिनेटरला नको व्हॅल्यू, मला वरती पाहिजे. ठीक आहे, न्यूमरेटरला पाहिजे. मग मी काय करणार आहे, हे खाली डिनॉमिनेटरला काय 10⁻⁶ प्लस आहे ते जर वरती घ्यायचं असेल ना तर ते मायनस होतं बघा. म्हणजे 10⁻⁻6 न्यूटन पर mm². म्हणजे मला व्हॅल्यू काय मिळाली, व्हॉट आय हॅव गॉट, 1 पास्कल म्हणजे किती असतं तर 10⁻⁻6 न्यूटन पर mm². हे मला समजलं. ठीक आहे, आता पुढं बघूयात आपण 1 किलो पास्कल बघूयात. आता 1 किलो म्हणजे किती रे, 10⁻³ 1000 म्हणजे किलो म्हणजे 1 किलो म्हणजे 10⁻³ म्हणजे 10⁻³ म्हणजेच 1000 असतं पास्कल. ठीक आहे, ते पास्कलमध्ये केलं आपण फक्त. 1 किलो पास्कल म्हणजे 10⁻³ पास्कल म्हणजेच किती असतं रे ती व्हॅल्यू 10⁻³ आणि 1 पास्कल म्हणजे किती, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 पास्कल म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तेच मला कशात करायचं आहे, न्यूटन पर mm² पाहिजे ती व्हॅल्यू मला. ते कशात पाहिजे, न्यूटन पर mm². मग म्हणून मी आहे असं 10⁻³ हे जे अगोदरचं होतं ते आहे असं लिहिलं, न्यूटन आहे असा लिहिला. आता 1 मीटर, ठीक आहे, तिथं आपण कन्व्हर्जन केलं होतं बघा, मीटर स्क्वेअर
1 मीटर स्क्वेअर म्हणजे कितीच रे, 1 मीटर स्क्वेअरचं कन्वर्जन आपण आत्ता जिथं केलं होतं ती आपल्याला व्हॅल्यू किती मिळालेली 10⁶. सो ती व्हॅल्यू आपण जर इथे लिहिली आहे अशी 10⁶ आहे असं mm² लिहिलं मी, कारण की ऑलरेडी आपण ते फाइंड केलेलं आहे. काय 1 मीटर स्क्वेअर म्हणजेच मला मगाशी काय मिळालेली व्हॅल्यू 10⁶ mm², ती आहे अशी मी इथं लिहिली. आता परत ते काय सॉल्व करत बसायचं नाही आहे. ठीक आहे. सो मला काय मिळणार इथं 10⁻³ आहे, इथं 10⁶ आहे, म्हणजे हे 10⁻³ आणि हे 6 त्याच्यातलं कॅन्सल झालं, म्हणजे फायनली मला किती राहणार आहे आन्सर 10⁻³ होतं. इथं 10⁻6 आहे. 10⁻6 जे आहे ना ते आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, 10⁻³ × 10⁻3. ठीक आहे, हे 10⁻6 जे आहे ना ते आपण असं पण लिहू शकतो 10⁻3 × 10⁻3, म्हणजे त्याच्यातलं एक 10⁻3 10⁻3 कॅन्सल झाला, म्हणजे फक्त राहणार एकच 10⁻3 आणि mm² आहे असं. म्हणजे फायनली मला जे काय आहे ते आन्सर मिळणार आहे. बघा काय आन्सर मिळणार आहे, न्यूटन आहे असं. 10⁻3 हे डिवायडेड आहे, डिवायडेड बाय नको आहे, ते मला वरती घ्यायचं आहे, न्यूमरेटरला घ्यायचं आहे. डिवायडेड बायला असताना ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वरती गेल्यावरती तो निगेटिव्ह होतो ती व्हॅल्यू, म्हणजे 10⁻³ Nm². ठीक आहे, म्हणजे हे मला फायनल आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात आपण 1 किलो पास्कल जसं झालं आहे तसं 1 मेगा पास्कलची व्हॅल्यू किती येते ते बघू. 1 मेगा म्हणजे असती व्हॅल्यू बघा 10⁶. जसं 1 किलोला 10⁻3 तसं 1 मेगाला 10⁶ पास्कल, म्हणजेच किती रे 10⁶. हे जर मी Nm²/m² मध्ये लिहिलं तर ते डायरेक्टली येणार आहे 10⁶ Nm². ठीक आहे. आता हे मला Nm²/m² मध्ये नको आहे आन्सर, मला Nm²/mm² मध्ये पाहिजे. सो 10⁶ मी आहे असं लिहिला, न्यूटन आहे असं लिहिलं. आता मला मागाशी माहिती आहेच, आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे मीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर म्हणजे मला व्हॅल्यू किती मिळालेली 10⁶ mm². सो हिअर आय एम रायटिंग 10⁶ mm². आता बघा इथं पण 10⁶ आहे, इथं पण 10⁶ आहे, ते दोन्ही पण कॅन्सल होणार, म्हणजे मला डायरेक्टली फायनल आन्सर किती मिळणार Nm². ठीक आहे, म्हणजे 1 मेगा पास्कल म्हणजे मला किती व्हॅल्यू मिळाली रे 1 Nm². म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये जर दिली असेल व्हॅल्यू समजा 120 मेगा पास्कल, ठीक आहे, ते जर मला Nm²/mm² मध्ये पाहिजे असेल तर ते डायरेक्टली व्हॅल्यू होणार किती 120 Nm². हे डायरेक्टली आन्सर तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आता गिगा पास्कलचं कन्वर्जन बघूयात आपण. सो 1 गिगा पास्कल, जर मला 1 गिगा पास्कल दिला असेल तर किती, सो गिगा म्हणजे किती रे 10⁹ असतं, 10⁹ पास्कल. ठीक आहे, 10⁹ ते Nm²/m² मध्ये किती येणार आहे 10⁹ Nm². ते मला कन्वर्जन करायचं Nm²/mm² मध्ये. ठीक आहे. सो 10⁹ ऑलरेडी जे आहे ते असं आहे असं लिहिलं, न्यूटन आहे असं लिहिलं, मीटर स्क्वेअर परत एकदा 1 मीटर स्क्वेअर म्हणजे किती रे व्हॅल्यू 10⁶ mm². सो हिअर 10⁶ mm². ठीक आहे. आता हे काय होणार आहे, इथं सेम कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला जे आहे फायनल आन्सर मिळणार आहे 10⁹ आपण कसं लिहू शकतो 10⁶ × 10⁻3. ठीक आहे. बघा 10⁻6 आहे, म्हणजे 10च्या डोक्यावरती 6 आणि इथं 10च्या डोक्यावरती 3, म्हणजे जर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल तर त्यांच्या डोक्यावरची जी डिग्री आहे ना त्या डिग्रीची ॲडिशन होते, म्हणजे 6 + 3 किती रे 9. मागाशी पण आपण तेच केलं होतं 10⁶ आहे ना, 10⁶ कसं लिहिलं होतं 10⁻3 × 10⁻3, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे ह्या 10च्या डोक्यावरती पण 3, या 10च्या डोक्यावरती पण 3, म्हणजे ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं गुणाकार केलं तर त्यांची जी डिग्री आहे त्यांच्या डोक्यावरची त्या दोघांची ॲडिशन होते 3 + 3 6. सेम तेच केलेलं आपल्याला, म्हणजे मला इथं 9 पाहिजे. 9 कसं येईल रे 10 तर ठेवायचा कॉमन 10 × 10, मग 9 कसं येणार, तर इथं मी 6 घेतलं 6 आणि ह्याची डिग्री घेतली 3, म्हणजे 6 + 3 जर केलं तर ते 9 येणार आहे. ठीक आहे. सो डिवायडेड बाय किती 10⁶ आहे असं राहिलं, आणि इकडे किती रे Nm²/mm² आहे असं राहिलं. आता कॅन्सल काय होणार आहे 10⁶ कॅन्सल झालं. सो फायनली मला आन्सर मिळालं 10⁻³ Nm². ठीक आहे, म्हणजे 1 गिगा पास्कलचं कन्वर्जन आपण Nm²/mm² मध्ये किती मिळते मला व्हॅल्यू 10⁻³ Nm². 1 मेगा पास्कल म्हणजे 1 Nm². 1 किलो पास्कल म्हणजे 10⁻³ Nm², आणि 1 पास्कल म्हणजे किती येणार आहे रे 10⁻6 Nm². ठीक आहे. थँक्यू.